चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आंबा ठेवला होता तो मस्तपैकी घेतला आणि डायलो शिन्नरला, कारण की दुकानात थोडंसं सामान आणायचं होतं आणि बाबा मला दाखव. झोप नाही लागत. त्यानंतर तिचं पण काम झालं भरडून घेऊन. संध्याकाळची गार हवा, शांतता ही खूप मस्त मनाला भारी वाटते माझ्या. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चहा पिऊ राहिलो. आता वाजले 6:15 वाजता आम्ही चाललोय फिरायला, आरोही आणि मी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहू शकता तुम्ही मागं कोण पाहत आहे आपल्याला. मित्रांनो, कसे आहात? कसे हात बरं चाललंय का सगळं? बरं सगळे का सगळं व्हिडिओला हिरवर पूर्ण उन्हाळ पहा. पा नीट म्हण, पहा. हां. चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. तर चला मग. चला. त्यानंतर मित्रांनो, जेवण वगैरे झाले हो. मी गेलो होतो मावस भावाकडं, कारण की तो सुट्टीवर आला होता. कारण की आर्मीवाल्यांना 5-6 महिन्यांनी सुट्टी भेटत असते. त्यामुळे तिथं थोडा वेळ बसलो आणि त्यांचं बगीच्यामध्ये थोडंसं फिरायला पण लागलो होतो. नंतर त्यांच्या बगीच्यामध्ये नारळ, चिक्कू, आंबा अशाच वेगवेगळ्या प्रकारचे खूप जास्त झाडं आहे. त्यानंतर मित्रांनो, मी घरी आलो आणि फ्रीजमध्ये आंबा ठेवला होता तो मस्तपैकी घेतला आणि डायरेक्ट खायला सुरुवात केली. कारण की उन्हाळ्यामध्ये आंबा खायची मजाच वेगळी राहते. आंबा खाऊन झाल्यावर भूक पण लागली होती, म्हणून जुन्नरवरून आणलेली भेळ आम्ही खात होतो. तसे पाहायला गेले तर प्रत्येक ठिकाणाची भेळ वेगळीच राहते. ही जुन्नरची फेमस भेळ आहे, ही पण खूप मस्त लागते. त्यानंतर पोटभर भेळ खाऊन झाल्यावर त्यानंतर मी गेलो शिन्नरला, कारण की दुकानात थोडंसं सामान आणायचं होतं आणि भारत गॅसच्या ऑफिसमध्ये थोडंसं काम पण होतं. म्हणजे काम माझं नव्हतं, रोहिणीचं होतं. पण खूप ऊन लागलं, नंतर बसलो मध्ये जाऊन. त्यानंतर मित्रांनो, रोहिणीचं पण काम झालं, मी पण सामान घेतलं. नंतर आम्ही दोघं पण घरी निघून आलो होतो. खरं तर एवढ्या उन्हाने खूपच जाम झालं की मला डायरेक्ट चक्कर यायला लागले घरी आल्यावर. अचानक रोहिणी म्हणे की मला पण थोडंसं मेकअपचं सामान घ्यायचं आहे. त्यामुळे ती लगेच एखाद्या दुकानात जाऊन थांबली आणि तिनं पण सामान घेतलं आणि लगेच आम्ही घरी निघालो. त्यानंतर मित्रांनो, आम्ही घरी पोहोचलो तर आरोही खूप जास्त रडत होती. मग मी तिला शुद्धाच्या घरी नेलं. अरे वा, ब्राऊन डॅडी इथं एवढंच वेगळं आहे. व्हेरी नाईस, खूप छान चित्र आहे. बाबा मला दाखव. बाबा मला दाखव. नंतर आम्ही दोघं घरी निघून आलो, जेवण वगैरे केलं आणि मी वरती आलो लगेच आथरून टाकायला. खरं तर वरच्या रूममध्ये कायमच पसार राहतो, तिला किती आवरात लवकर आवरतच नाही. आणि त्याच्यात पण आरोही खूप मध्ये येत होती, तिला खूप झोप लागली होती. तिला म्हणलो थांब थोडं, मी आथरून टाकत होतो, तोवर तू बाहेर जाऊन आजीपाशी बस. त्यामुळे पाटापाटा आथरून झटकून वगैरे घेतलं आणि मस्तपैकी आथरून टाकलं, उश्या बिश्या लावल्या, पांघरून घेतलं आणि गेलो बाहेर. गेलो तर मम्मी हरभरे भरडीत होती, म्हणून थोड्या मी पशी बसून गप्पा मारल्या. रात्री जवळजवळ 9 वाजले होते, पण तिला पण काम संपल्याशिवाय झोप नाही लागत. त्यानंतर तिचं पण काम झालं भरडून घ्यायचं आणि मी पण बसलो वरती फिरत. म्हणलो एक चंद्राचा फोटो काढू, आणि चंद्र पण खूप मस्त दिसत होता, कारण की काल रात्री चंद्राची लाईट पडत होती. तुम्ही पाहू शकता की आपलं गावातलं मंदिर पण किती सुंदर दिसतं. संध्याकाळची गार हवा, शांतता ही खूप मस्त मनाला भारी वाटते माझ्या.